कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कागदपत्र असतील ना सगळे? ते असतील तर सगळंच क्लिअर होईल. आजी, कागदपत्र दाखव. दाखवते की घाबरते का काय म्या. हा ए वंदे, अगं इथं कुठं दिसत नाहीत ग पेपर. हा अहो इथेच ठेवले होते. थांबा मी बघते. बघ हो, सापडत नाहीयेत का? मी इथेच ठेवले होते. हो या स्वतःच्या हातात ठेवली होती ग. हो साहेब, मी स्वतःच्या हातात ठेवली होती. दिव्या, तुला माहितीये का कुठे आहेत पेपर्स? नाही मला नाही माहिती. मी हातात ठेवले होते. तर माझ्या माऊलीची काहीच चूक नाही. अगं आई, तू 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 गोळ्या घ्यायच्या बंद केलेस का? अगं विसरलेस तू माझ्या नावावर करून दिलंस ना घर. माझ्याकडे पुरावा आहे. अरे कुत्र्या काय बोलतोय? शुद्धीवर आहेस का मेल्या? अगं खरं बोलतो. तुझी शपथ आई. बरं तुम्ही दाखवा पेपर. हो आहे पेपर घेऊन ये. आहे. हे बघा इथे माझं नाव आहे बघा. हे बघा, जगदीश पाटील. मी जगदीश पाटील. मी अरे काय बोलतोयस तू हे? अगं मी काही नाही बोलतोय. हे कागद बोलतायत. साहेब, मी तुम्हाला सांगतो, माझी पुतणी शिवा मला मारत होती ना, तेव्हा मी काय बोललो नाही. कारण मला मागे बघा. आजी, कागदपत्र यांच्या नावावर आहेत. काय गोंधळ आहे हा? हो हे खोटं बोलताय तो. आणि ठीक आहे, सही केली होती, पण मग तुम्ही सामान का बाहेर फेकताय? साहेब, अहो मी माझं घर घ्यायला आलो होतो. माझे मित्र आलेले मला मदत करायला. हिने मारामारी सुरू केली बघा. ही गोंधळ सगळं हिने घातलाय. बघा साहेब, ही हिची गुंडगिरी आहे साहेब. ही अशीच आहे. ही आणि हा हिचा नवरा. साहेब, मला भीती वाटते साहेब. माझा लहान मुलगा आहे साहेब. हे दोघं काहीतरी करतील साहेब. मी तुमच्या पाया पडतो. यांना ताब्यात घ्या साहेब. काय बोलताय तुम्ही? घातपात तर तुम्ही केलायत. मी नाही साहेब, घातपण मी नाही. हो, मी तर फक्त घर घ्यायला आलो होतो साहेब. साहेब, हे देसाई साहेब, देसाई कुटुंब आहे, खूप मोठं आहे. हे तुमच्यावर प्रेशर टाकून तुम्हाला प्रेशर मध्ये आणते साहेब. मी तुमच्या पाया पडतो. अहो आम्हाला न्याय द्या आम्हाला. तुम्हा दोघांनाही आमच्या सोबत यावं लागेल, कारण हे दिसतं की तुम्ही त्यांना मारले. त्यामुळे त्यांची तक्रार ग्राह्य आहे. अहो पण हे सगळं खोटं बोलताय तो. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा ना. साहेब, हा माणूस जे वागतोय, जे बोलतोय ते सगळं खोटं आहे. याने मुद्दामून घडवून आणलंय हे सगळं. नाही हो साहेब. वंदे, अगं काय म्हणून बसलं काय? आई, आजी, आई. आजी, आई तुम्ही सावरा आई. बसा इकडे. या इकडे या. सांभाळ. साहेब, माझ्या आई. कीर्ती, तुला काय झालं रडायला? रडत नाहीये, आनंदाश्रू आहेत. म्हणजे विचार केला त्याच्यापेक्षा भारी घडतंय रे. टॉप क्लास. काय मग आहे हो? जातीस का नातीच्या बंगल्यावर राहायला? कशा पाय उगाच एवढा कांतान डोकर? जा ना नातीकडे राहायला. कशाला रडतीस उगाच? नातीच्या बंगल्यावर? मी का जाऊ नातीच्या घरात?
म्या इथून कुठं बी जाणार नाही एवढं ध्यानात ठेवायचं. आजी हे बघा, आपण सध्या आपल्या घरी जाऊ हं? नाही तू तिकडेच येणार माहितीये मला. फुक्कटचं खायला ह्यांना जाम आवडतं. जगदीश भाऊजी बस झालं आता. मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही वाटेल ते वागायला असं होत नाही. आमच्या दोन्ही पोरींना खूप कष्टाने मोठं केलंय आम्ही, आणि कोण फुकट खात ना हे सगळ्यांना माहिती आहे. मी याच घरात परत येणार आहे. जो पातूर हे घर मला मिळत नाही तोवर मी या घराच्या समोर बसून राहणार, पण घर मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढं ध्यानात ठेव. रोज येऊन बस. अगं आई आहेस तू माझी, मी तुला खायला घालेन. हो तू काय पुढच्या मला खायला घालणार भिकारडा? हे बघ. हे बघा सावित्री वाचवा. हे बघा तुम्हाला दोघांना आमच्या सोबत यावं लागेल. वा, जगदीशने आपलं हेही काम केलंय. अहो पण त्यांनी काय बी केलेलं नाही. आणि काय अहो साहेब, त्यांना का नेताय? त्यांची काहीच चूक नाही हो. अहो साहेब, तुम्ही ह्याला पकडायचं सोडून ह्याला का घेऊन जाताय? या माणसाने सगळं केलंय. अहो यांना लागलंय हेच पुरावे आहेत, त्यामुळे या दोघांना घेऊन जावंच लागेल. आई काळजी करू नकोस, काही नाही होणार. हे सगळं सॉर्ट करू आपण. हा माणूस आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी येईन नीट. सीताई, फक्त आई आणि आजीला तुम्ही. मी इथलं सगळं बघते, तू काही काळजी करू नकोस. आशु शिवा तुम्ही काळजी करू नका. मी लॉयरला भेटतो, काहीतरी मार्ग निघेल. आपलं काम झालं. चल घरी जाऊन सेलिब्रेट करूया. थांबूया ना थोडं, आणि मजा येते ना बघताना. थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.